मुंबईला आहेत, पुण्याला आहेत, ते पण येऊ शकतात. आणि जसं की संदीपनं म्हटलं की नेक्स्ट प्रोग्राम विथ फॅमिली करा, म्हणजे महिला मंडळीची पण ओळखी होतील. त्यांचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप तयार करू द्या, महिला मंडळांची ओळखी होऊ द्या. लागल्यास आपण एखादा चांगल्या ठिकाणी भवानी टेकडीवर एक कार्यक्रम अरेंज करू, तिला लेकरांना खेळायला पण आहे, लेकरं खेळतात, महिलांची ओळखी होते. आणि आता आपल्या ग्रुपमध्ये असे बरेच विद्यार्थी आहेत की जे आपल्या ग्रुपमध्ये नाही, ज्यांना वेळेवर माहीत झालं की हा कार्यक्रम आहे आणि ते नाराज झाले नाही. तर माझं म्हणणं आहे आता सगळ्यांनाच ग्रुप ॲडमिट करू, ज्याच्या जो संपर्काचा आहे त्याने त्याला ॲड करायचं आणि त्याला पण ग्रुप ॲडमिट करून टाका, जेणेकरून आपले जेवढे मित्र आहेत तेवढे ॲड झाले पाहिजे. पुढच्या प्रोग्राममध्ये आपल्याला त्यांना आणता आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायचं आहे की तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य, कारण हेल्थ सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज सगळेजण पैसे कमवत आहेत, परंतु हेल्थ सगळ्यात आवश्यक आहे. फक्त फिजिकल हेल्थ नाही, तुमची शारीरिक हेल्थ नाही, तुमची मेंटल हेल्थ पण आवश्यक आहे. आता मला इथं आल्यावर दोघांनी कळलं की आपले 2-3 क्लासमेट डिप्रेशनमध्ये आहेत, ते कोणाशी बोलत नाही, काही करत नाही, कोणाला भेटत नाही, त्याचे फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफ पार्टनर जो आपला असतो त्याच्याकडून जर आपल्याला प्रॉब्लेम मिळाले तर माणूस वर येत नाही, माणूस कायम डिप्रेशनमध्ये राहतो. तर असे आपले 2-3 मित्र आहेत, ते इथं आवर्जून आज आपण त्यांना आणायला पाहिजे होतं, परंतु ते आले नाहीत. परंतु पुढच्या कार्यक्रमाला जे 2-3 जण आहेत त्यांना आपण घेऊन येऊ. दुसरी मला तुम्हाला एक गोष्ट म्हणायची आहे की तुम्ही सगळेजण सेटल आहात, परंतु लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. आता मी शिक्षकी पेशातला माणूस आहे. तुमचे जे लेकरं आहेत त्याला ट्युशन लावून महागड्या शाळेमध्ये टाकून तुमची जबाबदारी संपत नाही. कारण असे अनेक पालक मी बघितले की ज्यांनी महागातल्या महाग शाळेमध्ये टाकलं मुलांना आणि महागातल्या महाग ट्युशन लावली, परंतु घरी लक्ष दिलं नाही तर ते लेकरू शिकत नाही. तुम्ही तुमच्या लेकराजवळ अर्धा तास बसा, रोजचं मी जास्त म्हणत नाही, अर्धा तास बसा. बाबा आज काय शाळेत शिकवलं आणि उद्या काय शिकवणार आहे, तुझा होमवर्क झाला का, एवढीच विचारपूस करा, जेणेकरून त्या लहान लेकराला, सगळ्याला लेकरं आहेत, जेणेकरून त्या लहान लेकराला वाटलं पाहिजे की माझे वडील माझ्या अभ्यासात इंटरेस्ट दाखवत आहे. तुम्ही इंटरेस्ट दाखवला तर तो तुमचा लहान काय इंटरेस्ट घेईल. आणि शिक्षणामुळं काही होत नाही असं नाही. तुमच्या समोर मी उदाहरण आहे, मी फार म्हणजे साधारण परिवारातून येतो. आज शिक्षण क्षेत्रातली जी अंतिम डिग्री आहे, PhD, ते मी घेतली आहे. तर हे सगळं शिक्षणाच्या भरोशावर झालं आहे. त्यात बरेच मित्र आहेत, गणेश मोरे आहेत, बरेच असे मित्र आहेत जे वर्षातून मी किमान एकदा त्यांना भेटतो. जसं मनीष भावने आहे, याला मी दर मे महिन्यात यवतमाळला गेलो, माझ्या सासरवाडीकडे गेलो तर त्याचे दुकान आहे, तिथंच माझ्या साडूचं घर आहे, याच्या दुकानाच्या मागं. तर करमलं नाही तर मी त्याच्या दुकानात बसतो, गिराईक बी करतो 2-3. त्याची एक गोष्ट सांगतो ना, मी काय करतात, ते काय करते की अरुण ये संध्याकाळी आपण जेवायला जाऊ, ठीक आहे. आणि यावर्षी काय केलं त्याने, ये संध्याकाळी जेवायला जाऊन बसतो, घरी जेवायला न्यायचं नावच घेईना. मी म्हणलं काय झालं बाबा, आता आपल्याला कसं म्हणणार, अरे कुठं म्हणलं होतं जेवायला चालू, गेलो घरी, म्हणलं दुसऱ्या दिवशी बोलेल, दुसऱ्या दिवशी पत्ता नाही त्याचा. मग मी कंटाळलो, मग मी काय केलं, घरी आलो आणि मग त्याला फोन केला, म्हणलं बदमाशा, मी इतक्या दूर तुझ्या गावात आलो आणि तू म्हटलं की जेवायला, मग तू नेत नाही